नमस्कार, मी रेणुका या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। 10वीच्या परीक्षा सध्या सुरू आहेत आणि पेपर फुटण्याचं सत्र अजूनही सुरूच आहे। आज 10वीचा समाजशास्त्र विषयाचा पेपर फुटलाय। भिवंडीमधून ही बातमी येते आणि इथे ही प्रश्नपत्रिका फुटली अशी माहिती कळतेय। रवी शिंदेंकडून अधिक माहिती घेणार आहोत। रवी, आत्ताचे काय काय अपडेट्स मिळतात या संदर्भात? कोणावर कारवाई करण्यात आली आहे का? अद्याप कुठलाही कारवाई करण्यात आलेली नाही। परीक्षा सुरू व्हायच्या अगोदरच अर्ध्या तासापूर्वीच हा पेपर लीक झालेला आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे 15 मार्च रोजी विज्ञान पेपर सुद्धा फुटला होता। पण त्या संदर्भामध्ये नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या, मात्र परीक्षा मंडळाने दुर्लक्ष केल्यामुळे भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला होता। कालचीच घटना आहे ते आणि त्यानंतर आज पुन्हा हा समाजशास्त्राचा पेपर फुटल्याने शिक्षण परीक्षा मंडळाचं संपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचं समोर येत आहे। रवी, पण त्याचबरोबर पेपर पुन्हा एकदा घ्यावा लागेल, कारण ज्या पद्धतीने हा पेपर व्हायरलही झाला असेल। नाही, आता परीक्षा मंडळ घटनास्थळी मी पण तिकडेच पोहोचतोय। आता परीक्षा मंडळ जे ते पण पोहोचते घटनास्थळी। आता तिथे जाऊनच संपूर्ण माहिती मिळू शकेल। धन्यवाद रवी, या माहितीबद्दल। आपण बघतोय घटनास्थळी परीक्षा मंडळ दाखल होतंय आणि त्यानंतर महत्त्वाची कारवाई काय करायला हवी याबद्दलचा निर्णय घेतला जाईल।